महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। नीट पेपरफुटी प्रकरणाचा परिणाम आता राज्यातील इंजिनिअरिंग आणि फार्मसी प्रवेश प्रक्रियेवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार नीट परीक्षा आणि त्यानंतर निर्माण झालेल्या गोंधळामुळे राज्यातील CAP राऊंड आणि कॉलेज ॲडमिशन प्रक्रिया उशिरा सुरू होऊ शकते। यामुळे विद्यार्थ्यांसोबतच पालकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। दरवर्षी 12वी आणि CET नंतर विद्यार्थी इंजिनिअरिंग, फार्मसी आणि प्रोफेशनल कोर्सेसच्या प्रवेश प्रक्रियेची वाट पाहत असतात। मात्र यावर्षी प्रवेश वेळापत्रक पुढे ढकलले जाण्याची शक्यता असल्याने अनेक विद्यार्थ्यांचे पुढील शैक्षणिक नियोजन अडकू शकते। दरम्यान महाराष्ट्र सरकारने कॉलेज फी संदर्भातही मोठा निर्णय घेतला आहे। खाजगी कॉलेजकडून विद्यार्थ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या अतिरिक्त शुल्कांवर नियंत्रण आणण्यासाठी आता फी नियम अधिक कडक करण्याची तयारी सुरू आहे। सरकारकडून फी स्ट्रक्चर अधिक पारदर्शक करण्यावर भर दिला जात असून विद्यार्थ्यांना अनावश्यक आर्थिक भार सहन करावा लागू नये यासाठी नवीन नियम लागू होण्याची शक्यता आहे। याशिवाय काही विद्यार्थ्यांनी MHCET परीक्षेबाबतही अनियमिततेचे आरोप केले आहेत। त्यामुळे शिक्षण विभाग आणि CET सेलवर दबाव वाढताना दिसत आहे। आता विद्यार्थ्यांना सर्वात मोठी प्रतीक्षा आहे ती म्हणजे प्रवेश प्रक्रियेचं अंतिम वेळापत्रक आणि सरकारचा अधिकृत निर्णय। या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय आहे? प्रवेश प्रक्रिया उशिरा होणं योग्य आहे का? कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा।